उत्तिष्ठ कमलाकान्त श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभाते कन्दर्पदर्पहर सुन्दर। हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुमचं। तर या इथं मी स्वयंपाक करत आहे। राजगिऱ्याची भाजी बनवली आहे, तर ही शिजती आहे। आणि या इथं खीर बनवत आहे शेवळ्याची, कारण काल एकादशीचा उपवास होता, तर आज तो सुटणार आहे। म्हणलं काहीतरी गोड बनावं देवासाठी आणि ते आपल्याला पण होईल। तर आता ह्याच्यामध्ये खिरीमध्ये केसर टाकते, थोडंसं 2-3 काड्या टाकते, त्याचा खूप छान असा फ्लेवर येत असतो केशरचा। वाफेमुळे कसं झालं बघा, गोड सुगंध येत आहे खिरीचा, चांगली घट्ट झालेली आहे आणि भाजी पण जवळजवळ शिजलेली आहे। 1-2च मिनिट गॅस चालू ठेवते आणि त्यानंतर बंद करते। तर या इथं चपातीचं पीठ पण मळलेलं आहे, तर आता पटापट चपात्या लाटून घेते। तर देवाला नैवेद्य देते। नैवेद्यम समर्पयामी। प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा। देवाचं तर जेवण झालेलं आहे, आता मी जेवण करते। आमचे चिरंजीव तर आता उठलेले आहेत, आवरत आहेत। पिशवी घ्या भाजीसाठी। ठीक आहे, धन्यवाद। हांजी। जेवणामध्ये मी खात आहे खीर, बाजरीची भाकर, कोबीची भाजी आणि राजगिऱ्याची भाजी। तर तुम्ही पण या स्वादिष्ट जेवणाचा आनंद घ्यायला। जेवण झाल्यानंतर मी नेहमी वज्रासनात बसत असते 10 मिनिटं, ते नंतर मग पुढची कामं करत असते आणि तेवढा वेळ मग फोन ऑपरेट करायचा। बायकांचं आवडतं गॅजेट। मित्रांनो, रांगा बघा, रांगा नुसता भांड्यांच्या रांगा। आज आईला टेन्शनच आहे आज। बस रे, जरा या 1 मिनिट माझ्यासोबत। कशाला? या क्यों? या लवकर या, लवकर। अरे या, काय क्या हो गया? अरे तुम्ही एवढं काय केलं की सगळं किचनवर भांडीच भरलेले आहेत, किचन वाट्यावरती। इतना क्या खाया तुम लोग? दो काही नाही केलं, फक्त एकच ताट आहे। बापरे, माझा पण एकच आहे। तू एवढ्या भाज्या बनवल्या त्याच येते, आणि वरनं खीर। नाही, अरे मग धुणार कुठं बाई, जागाच नाही। हे भगवान, मुझे ताकत दे इतना काम करने की। और फिर कंबर दुखने की। पाय तू चोळशील ना गुडघे वगैरे। आता घेते दोन्ही भांडी, काय करणार? जाम भांड आहे, जाम, खूपच जाम भांड। कोण डरते ती? कोण घेऊन आलाय मला तसंच वडत? हा मित्रांनो, तुम्हाला जादू दाखवायची, जादू। संपली भांडी, चुटकी में आईच्या हातामध्ये जादू असते। क्या लाया भाई? मिंत्रा से पार्सल चप्पल लाए। चप्पल कौन सी चप्पल? थर्ड चप्पल। अरे जाम हुए। मनाची आणि दादूची मस्ती चाललेली आता। तू काय करत होता खोड रे गदडा? हांजी बाजीराव, बाजीराव, बाजीराव दिखाओ मुख आपका। बघा मुख माझा। मग आता अभ्यासाला घे अभ्यासाला। दादूचं काय चाललंय बाळा? तुझं काय चाललंय? अभ्यास। वा वा वा, किती छान अभ्यास चाललाय ना। हा मॅच खेळतोय आणि अभ्यास म्हणतोय। कुठे? बरं, मॅच बघतोय आणि अभ्यास चालू म्हणतात। आणि ही खोटी खोटी मॅच आहे, नकली मॅच। अरे असली मॅच आहे ती। काय असली मॅच आहे? ते कोतो गेम खेळतोय ते मॅच मध्ये। गेम तो दाखवतोय। अभ्यास कर राजा, परीक्षा कधी आहे बाळा? हे बघ, फक्त पुस्तक ठेवलंय पण काम वेगळं करतोय, अभ्यास नाही करत आहे। अभ्यास कर, अभ्यास कर। चल तिकडे येतोय। कॉफी ले लो। धन्यवाद आपका। गुळाची कॉफी दिली दादांनी मला। डिलीट मार। नको दे बाई, ते लय घाण लागतं। कॉफी सोबत लय घाण लागतं। कॉफी सोबत खाऊ नको, पण असं नुसतं खा।
नाही, मग खूप कामं करते बाबा, खूप कामं आज करते. मला अजिबात आराम नाही मिळाला. हम्म. अजिबात कमर सुद्धा टेकली नाही. तर कंटिन्यू कामं आहेत. कधी कधी अख्खा दिवस असा जातो कामामध्ये. आता घेऊ वेट करून झाल्यानंतर ती आमच्याकडे मला वाचते थोडा वेळ. तर फ्रीजमधून मटकी काढून ठेवते. मोड आलेली मटकी आहे कालची, तर ही काढते आणि ह्याच्यामध्ये पाणी ओतून ठेवते. म्हणजे आता संध्याकाळी भाजी बनवते मटकीची. तर छान मोड आलेली मटकी आहे, मस्तच त्याची भाजी बनवते. आणि दोडका. अरे फ्रीज बंद करायचं राहिलं, आमचा छोटासा फ्रीज. आणि आता मी श्रीरामचरित मानस वाचायला घेते. जय सीताराम भगवान की जय. तर आपण कुठं होतो? पीत चौतानी सिरन सुहाई, कुसुम कली बीच बीच बनाई, रेखे रुचिर कंबु कलगीवा, जनु त्रिभुवन सुषमा की सीवा. पिवळ्या चौकोनी टोप्या शिरावर शोभत होत्या. टोप्यावर मधून मधून फुलांच्या कळ्या रंगवलेल्या होत्या. शंखासारखं सुंदर गळ्यावर 3 मनोहर रेषा दिसत होत्या, ज्या जणू तिन्ही लोकांच्या सौंदर्याची मर्यादा दाखवित होत्या. प्रभू श्रीरामचंद्र आणि लक्ष्मण भगवान यांचे सौंदर्याचे वर्णन आहे या श्लोकामध्ये. अजून एक श्लोक आहे, तो खूप सुंदर आहे, मी तुम्हाला वाचून दाखवते. कुंजर मनी कंठाकलित उरनी तुलसी कामाल, वृषभ कंद केहरी ठवनी बलनिधी बाहु बिसाल. वक्षस्थलावर गजरमुक्तांचे कंठे आणि तुळशीच्या माळा शोभत होत्या. त्यांचे खांदे बैलासारखे उंच व पुष्ट होते. त्यांची उभे राहण्याची ऐट सिंहासारखी होती. अनुबाहू विशाल व शक्तीचे भांडार होते. बघा किती सुंदर वर्णन आहे. त्यांची उभे राहण्याची ऐट सिंहासारखी होती आणि विशाल बाहू आणि शक्तीचे भांडार होते. तर एवढं सुंदर वर्णन प्रभू श्रीरामचंद्र लक्ष्मणाचं आहे याच्यामध्ये. अजून खूप आहेत, पण एवढं सांगणं कठीण आहे. मी तुम्हाला थोडं सांगितलं. आणि माता सीताच्या सौंदर्याचं वर्णन मी तुम्हाला थोडक्यात सांगते. चली संगले सखी सयानी, गावत गीत मनोहर बानी, सोहनवल तनु सुंदर सारी, जगत जननी अतुलित छबी भारी. चतुर्सख्या सीतेला घेऊन मधुरवाणे गात निघाल्या. सीतेच्या अलौकिक शरीरावर सुंदर साडी शोभून दिसत होती. जगतजनीचे विलक्षण लावण्य अतुलनीय होते. भूषण सकल सुदेश सुहाये, अंग अंग रुचि सखिन बनाए, रंग भूमि जब सिय पगुधारी, देखी रूप मोहे नर नारी. सर्व आभूषणे आपापल्या जागी शोभून दिसत होती. सख्याने ती जानकीच्या अवयवावर काळजीपूर्वक सजवून घातलेली होती. जेव्हा सीतेने रंगभूमीवर पाय ठेवला तेव्हा तिचे दिव्य दिव्य रूप पाहून सर्व स्त्री पुरुष मोहून गेले. तर बघा, धनुष्य यज्ञामध्ये सीतेचं आगमन झालेलं आहे आणि तिच्या सौंदर्याचं वर्णन आहे. जनक राजाने सीता संहारासाठी एक पण ठेवला होता. तो पण म्हणजे जो कोणी शिवधनुष्य उचलेल त्याला सीता वरेल. तर त्या धनुष्य यज्ञामध्ये हजारो राजा आलेले, पण एकाही राजाला तो धनुष्य तीळ मात्र हलवता नाही आला. तर या धनुष्य यज्ञामध्ये रावण आणि बाणासुर सुद्धा आलेले, पण त्यांना सुद्धा धनुष्य हल्ला नाही. तर ते गपचूप निघून गेले होते. आणि त्याच्यानंतर जनकाला राग आला की ह्या जगामध्ये वीर कोण आहे की नाही असं त्यांना वाटलं. आणि त्यानंतर लक्ष्मणाला जनक राजाने असं बोलल्यानंतर खूप राग आला. तर लक्ष्मणाचा राग कसा होता ते याच्यामध्ये आहे, मी तुम्हाला एक श्लोक वाचून दाखवते. जनक बचन सुनि सब नर नारी, देखी जानकी ही भय दुखारी, मा के लखनु कुटिल भय बोहे, रद पटक फरकत नयन रिसोहे. जनकाचे बोलणे ऐकून सर्व स्त्री पुरुष जानकीकडे पाहून हळहळले, परंतु लक्ष्मण रागाने लाल बुंद झाला. त्याच्या भुवया उंचावल्या, ओठ फडफडू लागले आणि डोळे रागामुळे लाल झाले. रघुवंशनी महुजह को होई, तेही समाज अस कही न कोई, कही जनक जसी अनुचित बानी, विद्यमान रघुकुल मनी जानी. तेथे रघुवंशीयापैकी कोणीही असतो. त्या सभेत जनकाने रघुकुल शिरोमणी श्रीराम येथे उपस्थित असताना जे शब्द उच्चारले आहेत असे अनुचित शब्द कोणी बोलत नसते. बघा किती राग आले लक्ष्मणाला. जिथे रघुकुल शिरोमणी म्हणजे रघुवंशापैकी कोणीही जर असेल तिथं असं कोणी बोलायचं नाही. रघुवंशाची कीर्ती आपल्याला माहित आहे. त्यानंतर हा एक श्लोक ऐका. सुनहु भानुकुल पंकज भानु, कहू सुभाऊन कछु अभिमानु, जो तुम्हारी अनुशासन पाओ, कंदुक इव ब्रह्मांड उठावो. हे सूर्यकुल रूपी कमलासाठी सूर्य असणारे श्रीरामा ऐका. मी अभिमानाने नव्हे तर सहज म्हणून म्हणतो की जर तुमची आज्ञा असेल तर मी ब्रह्मांडाला चेंडूप्रमाणे उचलून धरीन.
काचे घट जिमि डारो फोरी सकौ मेरु मुलक जिमि तोरी तव प्रताप महिमा भगवाना को बापुरो पिनाक पुराणा. आणि कच्च्या मडक्याप्रमाणे फोडून टाकेन मी सुमेरी पर्वताला मुळीप्रमाणे उकडून टाकू शकतो. हे भगवान तुमच्या प्रतापाच्या महिमापुढे हे बिचारे जीर्ण धनुष्य ते काय. लक्ष्मण असं म्हणतो की मी ब्रह्मांडाला चेंडूप्रमाणे उचलून धरेन आणि कच्च्या मडक्याप्रमाणे फोडून टाकीन. त्याच्या पुढे हे धनुष्य तर काय आहे. ते वंशातील प्रत्येक राजामध्ये एवढी ताकद आहे या श्लोकावरून आपल्याला असं समजतं. नंतर हा एक श्लोक खूप छान आहे. विश्वामित्र समय शुभ जानी बोले अति सनय हमय बानी उठऊ राम भंजऊ भव चापा मेटहु तात जनक परितापा. शुभ वेळ आल्याचे जाणून विश्वामित्र अत्यंत प्रेमाने म्हणाले, हे राम उठ, शिवांचे धनुष्य मोडून टाक आणि बाळा जनकांची चिंता दूर कर. त्याच्यानंतर बघा, सुनी गुरु बचन चरण सिरुनावा हर्षु बिषादुन कचूर आवा ठाडे भय उटी सहज सुबाये ठळवणी जुबा मृगराज लजाये. गुरुवचन ऐकून श्रीरामाने त्यांच्या चरणी मस्तक ठेवले. त्यांच्या मनात हर्ष नव्हता की विषाद नव्हता. ते मोठ्या ऐटीने एखाद्या तरुण सिंहालाही लाजवल्यासारखे सहजपणे उभे राहिले. तर प्रभू श्रीरामचंद्र गुरुच्या आज्ञेनेच उठलेले आहेत धनुष्यबाण तोडण्यासाठी. तर ह्या श्लोकावरून आपल्याला असं समजतं. आता पुढचं मी घेते वाचून. मित्रांनो इथे बघा आई दिवा लावते आणि दादा काय बनवते. भात. कसला कांदा टोमॅटो. हिची हालत एकदम पाणी येते लेकराच्या. दादू आज माझा भात बनवतोय, मसाले भात. मला आज आराम आहे. मी आता देवपूजा करते आणि त्याच्यानंतर फक्त मटकीची भाजी बनवायची आहे मला. अरे चिरून टाकायचं असतं बाळा पुदिना. तर दादूची ही मसाले भात बनवण्याची पद्धत अशी, सगळं काय वाटून टाकतो. तू कुठलं बघून शिकला रे राजा. डोक्यात इमॅजिनेशन. त्याच्या डोक्यामध्ये जसा येईल तसा मसाले भात बनवतो तो. मसाले भात काय सगळं काही पदार्थ बनवतो, पण जास्त मसाले भात आणि पोहेच बनवतो तो. आवडणारे पदार्थ त्याचे मी बघू दाखव. टेक्स्चर दाखव तुझ्या मसाले भाताच्या मसाल्याचं. वावा छान छान आहे. जरा तूप टाकतोस का 2 चमचे वरून घ्यायचं. बर ठीक आहे ठीक आहे. या इथं दादाने भात बनवलेला आहे. बघूया दादाने बनवलेला भात कसा झाला आहे. वा 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 वा. वास तर खूप छान येतो आहे आणि टेक्स्चर तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर भात बनवलेला आहे माझ्या दादूने. खूप छान. ज्यांना खायची आवड असते ना त्यांना बनवायची सुद्धा आवड असते. तर दादू माझं सारखं काही ना काही असे वेगवेगळे पदार्थ बनवत असतो. तर मैत्रिणींनो आता मानाजी म्हणून आल्यानंतर आम्ही जेवण करून घेतो आणि फाउंडेशनची वाट आम्ही पाहत नाही, कारण ते कधी कधी खूप उशीर येतात. तर व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.